अक्षय, नेमकं काय घटना झाली होती आणि काय तुझ्यावर अन्याय झाला असं तू म्हणतो आणि गुजराती लोकांकडून हा अन्याय होता असं तुझं म्हणणं? नमस्कार प्रशांत भाऊ, माझं नाव अक्षय भांगरे. गेल्या 1.5 वर्षापासून मी इथं व्यवसाय करतो आहे आणि यांची खूप म्हणजे जातीविषयी मी वाचक असे ऐकतो आहे. तसेच मी इथं वॉशरूम यूज केलं तर तू वॉशरूम यूज करू नको. मी बोललो मी हे सार्वजनिक वॉशरूम आहे, ही BMC बिल्डिंग आहे, सर्वांसाठी आहे, हे मी यूज करेल. तर त्यासाठी त्यांना मी बोललो, तर त्याविषयी त्यांनी माझ्यावरून ऑफिसमध्ये मारहाण केली. लहान भावाला माझे ज्याचं 17 वर्ष वय आहे त्याच्यावर त्यांनी मारहाण केली, त्याला 2 टाके पडले, मलाही भरपूर मारण्यात आलं त्या दिवशी. आणि फक्त किरकोळ कारण म्हणजे वॉशरूम तुम्ही यूज नाही करू शकत, तुम्हाला वॉशरूम आम्ही देऊ शकत नाही, तुम्ही मराठी माणसं, तुम्ही असे, तुम्ही तसे, आणि असा जातीवाद करून मला खूप त्रास देण्यात आलेला आहे. माझी एवढीच विनंती आहे राजसाहेबांना की मराठी माणसाचं कुठंच काय वर्चस्व हे लोक टिकू देत नाही आहे आणि कुठंच हे लोक टिकूसुद्धा देत नाही आहे. खूप दुर्बळ व्यवस्था आहे इथे. तर प्लीज तुम्ही यार लक्ष द्या आणि मला माझा जो आहे तो न्याय मिळवून द्या. यासाठी मी पोलीसकडे तक्रारसुद्धा केली, पोलीस स्टेशनला, ठाण्यातसुद्धा जाऊन आलो. त्या दिवशी 2:30 वाजेपर्यंत मी पोलीस स्टेशनला होतो. यांच्याविषयी काही कारवाई वगैरे काही करण्यात आलेली नाही. ना ह्यांना पोलीस स्टेशनला बोलवलं, ना मला माझी मारहाणी, ना मला माझ्या ऑफिसमध्ये तोडफोड, काही खर्चसुद्धा काहीच दिलेला नाही आहे या लोकांनी. आणि शिवाय हे लोक फोनसुद्धा उचलत नाही, ना ते लोक ऑफिसला येते, काहीच नाही. खूप अन्याय झालेला आहे बस. नोटीस पण दिलं तुम्हाला? आणि आता मी जसं या लोकांना मनसे, माझ्या मित्रांना, जसे हे अभिषेक सावंत हे आमचे माझे खूप जवळचे भाऊ आणि जसे वकील ॲडव्होकेट आहेत, यांच्याकडनं मी कायदेशीर सल्लासुद्धा घेतला. हे आज इथं माझ्या भेटता येतात, तर त्यांनी गव्हर्नमेंटकडनं BMCकडनं मला नोटीस लावलेली आहे की तुम्ही हा जागा खाली करून टाका. सकाळी 4-5 अधिकारी आणि त्यांच्यावर महिलासुद्धा आले की तुम्ही ह्या अर्ध्या तासात खाली करून टाका. तर आम्ही कुठून खाली करणार? आमच्या पोटावर हा पाय देत आहेत हे गुजराती लोक आणि हे असा जातीवाद करत राहणार जर ह्यांना आज आपण थांबवलं नाही. ओके अभिषेक, इथे तुम्ही लिहून गेलात, आता मुंबईत फक्त मराठी, नेमकं काय प्रकरण झालं आणि मनसेची भूमिका काय असणार आहे पुढे? घाटकोपरमध्ये एक असा वाद झालेला आहे की जो आपला एक मराठी उद्योजक आहे, म्हणजे ज्यांनी नवीनच उद्योग सुरू केलेला आहे, तो अक्षय भांगरे या युवकाला त्याच्याच मजल्यावरील काही गुजराती भाषक जे गाळाधारक आहेत त्यांनी त्रास दिलेला आहे. गेले अनेक वर्षापासून ते त्यांना त्रास देत आहे अक्षयला. आणि त्याला शौचालयसुद्धा, म्हणजे सार्वजनिक शौचालयासारखी गोष्टसुद्धा त्याला ते वापरू देत नाही आहे. आणि सार्वजनिक शौचालय वापरलं म्हणून त्याला प्रचंड मारहाण झालेली आहे, त्याच्या हाताला 2 टाके पडलेले आहेत. आणि त्यांनी जेव्हा आमच्याकडे ही बाब सांगितली त्यावेळेस आज आम्ही त्या कार्यालयावर धडक देण्यासाठी आलो होतो, परंतु आज आम्ही येतो हे कळतंच ते कार्यालय बंद आहे. परंतु आम्ही जो काही इशारा द्यायचा आहे तो संदेशामार्फत आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे. आणि इथून पुढेसुद्धा जर मराठी माणसावर जर मुंबईमध्ये अन्याय होत असेल तर निश्चितपणे मनसेही त्याला वाचा फोडल्याशिवाय राहणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.